क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली तेव्हा सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करूया बँड पथकाचं ज्याने सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यानंतर या ठिकाणी अंतिम सामन्याच्या वेळेला खूप चांगलं योगदान संगीत या ठिकाणी दिलं गेलं। बँड पथक याचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया। या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅनेजमेंट जी सांभाळलं ते दिलीपभाई गवस आणि प्राजक्ताई देसाई यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया आणि बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळणार आहोत। या स्पर्धेमध्ये थेट प्रक्षेपण tenniscricket.in यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया। चालेल ते चालू करा ज्यांच्या हस्ते द्यायचं ना त्यांना वर न्या। केबल काढतो मग वर नाही 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 इकडे पण दिलं तरी चालेल ना। तर या स्पर्धेसाठी tenniscricket.in यांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळालं त्यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय। डीजे NSL साऊंड सिस्टीम ट्रॉम्बे अतुल कांबळे याने अतिशय सुंदर आमचा आवाज आणि त्याचबरोबर सुंदर मराठी गीतं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिली त्यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया। समालोचकामध्ये परेलचे हरीश मिश्रा यांनी हिंदी संभाषण अतिशय सुंदर योगदान त्यांच्या माध्यमातून मिळालं। त्यानंतर पंच रवी पवार सर लालबाग, अभि परब सर ट्रॉम्बे, विजय केळी सर ट्रॉम्बे यांनी जवळपास 35-36 अंश सेल्सिअस तापमानामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी पंचांची भूमिका निभावली त्यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया। त्याचबरोबर मॅनेजमेंट कमिटीमध्ये दिलीपभाई गवस आणि प्राजक्ताई देसाई यांनी दिलेले योगदान अतिशय मदत रविभाईंचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करून त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं। गुणलेखनाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अवनीश प्रजापती भांडूप यांनी खूप चांगलं योगदान या सर्वांचा आभार व्यक्त करून प्रत्यक्ष बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळूया। आणि या सामन्याचा अंतिम सामनावीर आणि अंतिम सामन्याचा सामनावीर नहीं चलेगा ना नहीं नाम बता दो खाली बस खाली स्टेज पे किसको बुलाने का होता है उधर जाके वो ले लेगा ना। नहीं नहीं इधर ही लेना है। अच्छा ठीक है तर अंतिम सामनावीर आणि अंतिम सामना ठरतोय क्रिकेट क्रिशर्स संघाचा अनमोल ज्याला या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून पाळतो आपण सन्मानित करत आहोत ज्याने अंतिम सामन्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं आणि त्याला सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करतोय सन्माननीय चक्रपाणी सरांना विनंती आहे मला शुभ असते आपण या ठिकाणी अनमोलला सामन्याचा मानकरी म्हणून पार्थिव आपण सन्मानित करूया। त्यानंतर या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज ज्याने फलंदाजांना बांधून ठेवलं
आणि तो गोलंदाज ठरतोय क्रिकेट क्रुशर संघाचा सूरज आयरे. सूरज आयरेला या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून पार्थिव दळणी आपण आमंत्रित करूया. सन्माननीय निनाद भाई यांना आपल्या शुभ हस्ते सूरजला या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देऊन आपण त्यांना सन्मानित करूया. पुढचं पारितोषिक आहे या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन. अर्थात ते पारितोषिक जाते ते रन जो आहे ट्रॉफी हंटर आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी चंदपय्या सरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन रणजॉय याला या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून पारितोषिक आपण सन्मानित करावं. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फिल्डर आहे ना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात फिल्डर आपण अझुद्दीन यांना पाहिलं, विराट कोहली यांना पाहायला मिळालं भारतीय संघाच्या माध्यमातून. आपल्या संघामध्ये एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या संपूर्ण 10 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला संदेश क्रिकेट क्रॅशियर्स आणि त्याला सन्मानित करण्यासाठी सन्माननीय ऋषिकेश सरांना की आपल्या शुभ हस्ते संदेशला या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर या स्पर्धेमधला हे पारितोषिक देण्यासाठी ऋषिकेश यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना इथे सन्मानित करावं. यानंतर या स्पर्धेमधला फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये मातब्बर ठरला एक खेळाडू ज्याला या ठिकाणी आपण मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक देतोय आणि त्याचं हक्कदार ठरतोय क्रिकेट क्रॅशियर्स संघाचा अनमोल चव्हाण. पवनजी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करत होता. टाळ्या होऊन जाऊ दे. मालिकावीर आहे अर्थातच खूप मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक मिळणं साधी सोपी गोष्ट नाही आणि ती त्यांनी अनमोल चव्हाणनी या ठिकाणी पूर्ण केली. तर ह्या वैयक्तिक पारितोषिकानंतर आपण वळूया या स्पर्धेचा उपविजेता आणि उपविजेता ठरला तो ट्रॉफी हंटर्स संघ ज्यांनी स्वप्न पाहिली होती विजेतेपदाची. पण हरकत नाही, कधी कधी स्वप्न साकार नाही होत पण पुढील वर्षी स्पर्धेमध्ये तुम्हाला खूप चांगलं योगदान इथे मिळेल आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी ट्रॉफी हंटरचे संघनायक आणि त्यांना विनंती करून आपण यायचं आणि हे पारितोषिक देण्यासाठी विनंती आहे ती राहुल जी सेवा सर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण उपविजेता ट्रॉफी हंटर्स संघाचा हा खेळाडू जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. सर्व खेळाडू या ठिकाणी आले आहेत ज्याने खरं तर स्वप्न पाहिलं होतं पण ते स्वप्न साकार झालं नाही, परंतु 10 मध्ये अंतिम 2 मध्ये आपण आलात आणि या ठिकाणी एक चांगलं योगदान तुमच्या माध्यमातून मिळालं. पुढील वर्षी तुम्ही चांगली कामगिरी करा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अंतिम विजेचा मानकरी तुम्ही आपण ठरूया. ही शुभेच्छा तुम्हाला देऊया. आणि त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम विजेता अर्थातच क्रिकेट क्रुशर्स सर्व खेळाडूंना 11 खेळाडूंना विनंती आपण यायचं आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो विनायकजी सरांना की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचा पारितोषिक क्रिकेट क्रुशर्स संघातून आपण सन्मानित करावं. जी सर यांना विनंती आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना इथे सन्मान केलं जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम. सर्व संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण कोणत्या प्रकारचं गालबोट नव्हता खऱ्या अर्थाने होते. पुढील वर्षी पुन्हा एकदा आपण या स्पर्धेमध्ये भेटणार आहोत. स्टार्ट डीजे. आणि तोपर्यंत नमस्कार, शुभ संध्याकाळ, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.